हे हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. आता वाजले सकाळचे 8 आणि आता आमचं सगळं आवरून झालेलं आहे. आम्ही सगळे रेडी आहोत. जसं तुम्ही बघितलं की आपण बालीमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं कल्चरल शो बघितला. त्यानंतर आपण गरुडा विष्णू जो स्टॅच्यू आहे मोठा तो बघितला. त्यानंतर एक टेम्पल बघितलं आणि काल आपण त्यांचं जे बीचेस आहेत सगळ्यात फेमस ते आपण पाहिले सगळे. आज आपण त्यांचे जे 2 टेम्पल आहेत ते बघणार आहोत. सो लेट्स सी कशी होती आजची टूर. सो चला चालू करूया. आता पहिल्यांदा आम्ही खाली जातो, ब्रेकफास्ट करतो, कारण ते 9 वाजता आपल्याला पिकअप करायला येणार आहेत गाईड. चला. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. या फाईन. हाऊ यू? तर मित्रांनो, आता ते आलेले आहेत आणि आता आम्ही जातो आपल्या पहिल्या अट्रॅक्शन. Okay, this is from my wife. Oh, thank you. Hey, try this. Thank you so much. You're welcome. So, is potato or banana? No, tapioca. We call tapioca like a trees like this tall. Then we take the roots. That is tapioca. We call it in English. Okay. We call it ubi. You can try that. Yeah. Thank you so much. You're welcome. So today we go Tamanayun and Tanah Lot. Yeah. Yes. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे तमन आयुन टेम्पलच्या जवळ आणि हे ॲक्च्युली इथलं जो एक किंग आहे तो त्यांनी बांधलेलं हे टेम्पल आहे. तमन्स मीन्स गार्डन आणि आयुन म्हणजे रिलॅक्स, म्हणजे रिलॅक्ससाठी जे गार्डन बनवलेलं आहे आणि तिथेच हे टेम्पल आहे. सो असे ही स्टोरी आहे. सो आता गाईड आमचे गेलेत तिकीट परचेस करायला. एकदा ते आले की आपण आज जाणार आहोत. आणि किती सुंदर व्ह्यू आहे बघा, एंट्रीज किती सुंदर आहे. आणि हे प्रत्येक ठिकाणी आहे, बालीच्या प्रत्येक मंदिराजवळ आहे. हे असे तुम्हाला गेट दिसतील. चला आता आज जाऊया आणि बघूया. आता त्यांनी तिकीट काढून दिलं आहे. साधारण 90,000 आयडियर आहे तिघांचं मिळून, म्हणजे 30,000 पर पर्सन. इथे टायमिंग पण आहे. 8 वाजता सकाळी चालू होतं ते संध्याकाळी 6:30पर्यंत आहे. सो इथून तिकीट्स आपण बाय करू शकतो. हॅलो, थँक्यू. एक फोटो मध्ये आपल्याला फोटोज महत्त्वाचे आहेत, गेले. चला फोटो काढूया. इथे सर्व काही सगळीकडे हिरवगार असं आहे. गार्डन आहे, जिकडे बघेल तिकडे. ही शांतता आहे ना. गेटमधून आत आल्यानंतर हे परत असं वर पुन्हा एकदा एक वेगळं गार्डन आहे. आय डोंट नो हे काय आहे नक्की. टेम्पल अजून आत आहे. खूप छान आहे. आणि जिकडे बघेल तिकडे चाफ्याची फुलं आहेत, चाफ्याची झाडं आहेत. खूप शांतता आहे. आणि रातकिडे ओरडतात ना, तसा आवाज येतोय कंटिन्यू इथे ना. बॅग द्या. ओके, आतमध्ये टेम्पल आहे. इथूनच एंट्री आहे खरं तर. Stop, no entry. वर्शिप ओनली, म्हणजे इथून एंट्री नाही कोणाला. आता काल परवापासून आपण बघतो इथे राम, लक्ष्मण, सीता आणि महाभारताचे बरेच पांडवांचे स्टॅच्यू वगैरे आपण बघतो प्रत्येक ठिकाणी. सो मी त्यांना विचारलं की म्हणजे ॲक्च्युली ही स्टोरी तर इंडियातली आहे, इंडियात ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. मग इथं तुम्ही सगळं का ते दाखवताय किंवा सांगताय? तर ॲक्च्युली त्याने हे एक्सप्लेन केलं की हिंदू हा एकच रिलिजन आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि ही स्टोरी सगळ्यांना लागू होते. आम्ही ॲक्च्युली महाभारत, कृष्ण ह्या सगळ्या हिंदूंच्या देवांच्यावरून इन्स्पायर झालो आहे आणि म्हणून आम्ही काय चांगलं आहे काय वाईट आहे ह्या स्टोरींमधनं घेतो. त्यामुळे इथे बालीमध्ये ह्या सगळ्या देवांना मानलं जातं. किती छान आहे बघा. म्हणजे इंडियात जरी घडलं असलं तरी ते लोक ह्या सगळ्या फक्त स्टोरीवरून इन्स्पायर होत आहेत आणि त्यांना मानत आहेत.
सो खूप छान वाटलं. आता इकडे मागे बघाल तरी इकडे खूप मोठं आतमध्ये गार्डन बनवलं आहे आणि मला वाटतं या मंदिरात एंट्री नाही आहे. या मंदिराच्या बाजूने आपल्याला असंच जायचं आहे, कारण खूप ह्या गोष्टी इथे पाळल्या जातात की देवाच्या जवळ काही चुकीचं घडू नये म्हणून ते लोक बाहेरच्या एंट्री देत नाहीत. जसं काल परवा पण आपण गेलो होतो तिथल्या टेम्पलमध्ये, तो तिथे कोणाला एंट्री करून देत नाही. टेम्पल बंदच ठेवलेले आहेत, कारण बऱ्याच वेळ अशा काही काही गोष्टी घडलेल्या आहेत ज्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला होता. सो त्यामुळे ते टेम्पल बंद ठेवतात, कोणाला टुरिस्टना अलाउ करत नाही तिथे. मित्रांनो, इथल्या मंदिरांचे शिखर बघा काही वेगळेच आहेत. म्हणजे एकावर एक असे रचलेले थर दिसत आहेत. आणि ह्या मंदिराच्या बाजूने बघा असं पाणी आहे आणि चारी बाजूने, असं नाही आहे की एका बाजूने, चारी बाजूने. आणि हे केस आहेत कसली काय आहेत काय माहीत, पण हे वेगळं आहे. आणि ह्याच्यावर बघा क्राऊन आहे. सो मे बी हे किंगने बनवलं आहे त्यामुळे असेल, पण असे भरपूर आहेत. इथून तुम्हाला दाखवतो, इकडून एकसाथ सगळे दिसतात. हे बघा किती सारे आहेत. खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे आणि खूप मेंटेन आहे. म्हणजे जराही घाण नाही आहे कुठे. ॲक्च्युली हे बघण्यासारखं ह्यासाठीच आहे की इथे खूप सारे झाडं आहेत, खूप छान मेंटेन केलं आहे गार्डन आणि रिलॅक्स वाटतं आहे. सो हेच ॲक्च्युली ह्याचा पर्पज आहे की शांतता लोक अनुभवायला बाहेर पडतात, तशी शांतता इथे आपण तयार करू जेणेकरून लोक येतील. एक गोष्ट म्हणजे हे जे मंदिर आहे ह्याच्या आसपास जास्त कमर्शलायझेशन नाही, म्हणजे दुकानं नाही आहेत किंवा शॉप्स नाही आहेत, कोणत्याही प्रकारचा आवाज नाही आहे गाड्यांचा, शांतता आहे. मे बी त्या पर्पजने त्यांनी ठेवलं असेल. नानांचं फोटो काढायचे चाललेत, फोटो संपेना, कारण जागाच एवढी सुंदर आहे की ते आपला मोह आपल्याला आवरत नाही. तर आतमध्ये इथे हिस्ट्री आहे ह्या मंदिराची. आणि इथे मिनिएचर बनवलं आहे पूर्ण मंदिराचं की कसं आहे हे मंदिर. इथून आता आपण इकडून बाजूने आलो आणि इकडून असं फिरून आता परत इथे खाली उतरलो आहे. हे पूर्ण मंदिराचा परिसर आहे इथे आणि हा मेन गेट आहे. वाव, किती सुंदर मेंटेन केले. असं नाही आहे की म्हणजे नुसतं झाडी लावली आणि सोडून दिले, त्याला मेंटेन किती केले बघा. The royal temple of Kamanani is dating back in the years of 1634. Central Court, Madhya Mandala, contains main holy open stage for special cultural performances during the ceremony. Repeat dance, traditional gamelan, and holy chanting also plays for preparation center for the main ceremony. तर मित्रांनो, आता तिथून टेम्पलमधून निघालो आणि आता आम्ही गाडीत बसलो आहे आणि आता चाललो आहे एका ठिकाणी जिथे कॉफी टेस्ट करायला मिळणार आहे आपल्याला. तर वेगवेगळ्या पद्धतीच्या कॉफी असणार आहेत. जर आपल्याला आवडल्या तर आपण ते टेस्ट करून बघायचे आणि घेऊ पण शकतो. आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली आम्हाला की लोकल जेव्हा आपण शॉपिंगला जातो तिथे जोपर्यंत आपल्याला ती घ्यायचं फायनल होत नाही तोपर्यंत आपण त्याला टच करायचं नाही. नाहीतर एकदा टच केलं की ते आपल्याला घ्यावंच लागतं. टच करून परत आपण जर घेतलं नाही तर ते त्यांना वाईट वाटतं. सो त्यापेक्षा पहिल्यांदा
आपण बघायचं आणि आवडल्यानंतरच ते आपण त्याला टच करून बघायचं. सो असं काय आहे इथे. सो चला आता आपण पहिलं कॉफी जिथे बनवली जाते तिथे आपण जाऊया आणि जर का आवडली तर आपण तिथून घेऊया. सो आता हे आपण कॉफी लुवक म्हणून जे आहे तिथे आलो आहे आपलं कॉफी टेस्ट करण्यासाठी. आपण भरपूर ऐकलेलं आहे बालीच्या कॉफीबद्दल, तर आता ते बघून घेऊया नक्की काय असतं आणि कशी टेस्ट असते ते. Dari Amarta. ओके We have plantation for coffee. Okay. This the trees for Arabica coffee. Yeah, this the bean. ओके. हे बीन्स आहेत बघा कॉफीचे. There's also we have the avocado trees. We have avocado coffee. ओके. We mix the avocado with the coffee. गणपती बाप्पांची मूर्ती बघा किती सुंदर आहे. This ginger for tea. ओके जिंजर. Yeah, normal ginger. हे जिंजरचं झाड आहे. Yeah, this ready to pick just the red color. ओके रेड वन इज रेडी टू पिक. Yes. ओके Ginger, this red ginger. ओके The roots more spicy. मोर स्पायसी. Yeah, good for asthma therapy. ओके आलं म्हणतो ना आपण हे लाल हे स्पायसी असते पण हे अस्थमासाठी वगैरे चांगले असते म्हणतात ते. Just lemongrass. ओके लेमन ग्रास हे आपल्याकडे आपण घेतो ना लेमन ग्रास. वी ऑल्सो हॅव इन इंडिया. Yeah. This also good for cooking. या 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 For tea. ओके Clove tree, cinnamon. ओके. सो हे वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रीज आहेत आणि ह्याच्यापासून ते कॉफी बनवल्या जातात. अलोवेरा हां Aloe vera. ओके And this mangoes, the animal, the Okay. black color. हां हो लुवक. Luwak, the popular name. ओके The animal is He- a coffee bean. ओके Yeah, we process fermentation in the stomach, and the poop we process make luwak coffee. ओके ओनली लुवक कॉफी इज मेड फ्रॉम द हिज Yeah, only this. ओके This turmeric, rosella. टर्मरिक वगैरे पण आहे तिथे बघा. वेगवेगळ्या पद्धतीचे प्लांटेशन आहेत का. Yeah, this also the animal. हां The animal nocturnal, so just active in the night. ओके हे फक्त सकाळी आराम करतात आणि रात्री ॲक्टिव्ह असतात. Here we have also traditional kitchen. ओके We mix just Okay, for he- the demonstration. ओके हे इथे आपलं डेमॉन्स्ट्रेशन दाखवलंय की नक्की कसे बनवतात ते. This all material for tea. This ginger, rosella, turmeric, and this bali cocoa chocolate, like almond, but the black from the inside. ओके This grass, लेमन ग्रास. this pandan trees, ओके and this poop animal. हां ओके Hibiscus. म्हणजे हे असं ना आपलं गणपतीचं जास्वंद. हां For हां we cleaning this one. ओके हे असं ते काढल्यानंतर आहे ना आतमध्ये बी सापडते ना त्याच्यापासून ती कॉफी बनवली जाते. After we cleaning, ते असं क्लीन करून असं बी काढलं जातं yeah, we आणि मग असं हे करतात. roasting. हां Roasting रोस्ट केलं जातं. until the brown color. ओके Roasting until 45 minutes. ओके आणि रोस्ट केल्यानंतर असं हे ब्राऊन होतं. ओके You want smell? This strong coffee, Arabica coffee. स्ट्रॉंग आहे. Strong, yeah. This is Okay. hot water. ओके Hot water for cleaning. क्लिनिंग. Yeah. ओके This is the last process. We grind it. ओके Yeah. अच्छा ओके Until the powder and we filter. ओके This ready. रेडी टू पॅक. Yeah, this Okay. the luwak coffee. Less caffeine. This more strong. Bali coffee. बाली कॉफी. This from trees. This from animal. ओके हे डायरेक्ट ट्रीज पासून बनलेले आहे. This good for weight and diabetes. This one. ओके And less caffeine. हे बघा हे कसे असे वाळत घातले आहेत बघा सुकवायला ठेवलेले आहेत. This we dry. Yeah, we go to table. We Okay. have some pre-tester. ओके हां हो वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळ्या कॉफी आहेत. हो एकच कॉफी नसते वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या कॉफी आहेत. आता इथे टेस्ट करणार आहोत आपण. सो इथे बघा हे एवढ्या पद्धतीच्या टी आहेत
So we have 14 pre-tester. This all pre-tester for you. ओके I give you the tester. घ्यायचं असेल ओके Wait a moment. सो ह्यांनी 14 टेस्टर ठेवलेले आहेत आणि आपल्याला जर कोणती एखादी आवडली तर आपण ते घेऊ शकतो. We have the pre-tester. एवढे Try by टेस्टर्स आहेत. one by one. ओके This number 1 mango steam tea. ओके This one mango steam tea. Okay. Number 2 lemongrass, ginger, this turmeric, rosella, this red ginger, green tea. This one pandan until the last one coconut coffee. ओके Yeah. coffee. This Okay. all for the tester. Little sweet because with sugar. ओके Yeah, maybe you invest. We also have the soap. We have product sugar free. ओके सो युअर पॅकेट इज विथ शुगर ऑल्सो अँड विदाउट शुगर ऑल्सो yeah. ओके 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 वी विल Yeah. थँक्यू Try welcome. म्हणजे काही पॅकेट्स असे आहेत ज्याच्यामध्ये शुगर ॲड केलेले आहे आणि काही पॅकेट्स असे आहेत की त्याच्यात शुगर नाही आहे कारण कोणाला शुगर आवडते कोणाला नाही आवडत हां असं आहे सो बघूया आता हे थोडं थोडं ट्राय करून बघू जर कोणते आवडले तर आपण ते घेऊ आई बघ ट्राय कर तुला कोणते आवडले हे बघ This coconut. जिंजर जिंजर म्हणजे हे आलेच हां घेतो ना तुम्ही बघा कसे स्ट्रॉंग आहे हां मग ही तर जास्त स्ट्रॉंग असेल अजून रेडवाली चांगले हो तुम्हाला चांगले आहे का बघ तर इथे नंबर्स दिलेले आहेत आणि त्यांची नावं दिलेली आहेत आणि प्रत्येकाचे काय काय बेनिफिट्स आहेत ते पण इथे मेन्शन केलेले आहेत जर तुम्ही वाचू शकला तर ही जी आहे ना ही लेमन ग्रास आहे ही घेऊन बघ कशी वाटते आपण ही घेतो ना गवती चहा चांगले ना लिंबू सारखं हो मला पण ठेव थोडंसं चांगली असेल तर ती घेऊ तेच घेऊ चांगले चांगलं सो फायनली आम्ही इथून आता जे टी आणि कॉफी जे ट्राय केले सो ते घेतलेले आहेत आणि खूप छान टेस्ट होती आम्ही ती लुवा कॉफी वगैरे काही ट्राय पण नाही केली आणि घेतली पण नाही कारण ते आपल्याला जमणार नाही सो आता चला झालं इथून आता आपण इथून निघू आणि बघू पुढे कुठे जायचं आहे ते थँक्यू सो मच यस बाय 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 तर मित्रांनो आता तनालॉट मंदिराच्या इथे आलो आहे इथून आपण आता एंट्री केली आणि हे जे आहे हे एक मेन गेट आहे मंदिराचं सो आता आज जाऊया ओके सो असं आपण आत आलो आहे आणि इकडे जायचं आहे आणि इथे पण भरपूर शॉप्स आहेत कपड्यांचे कॅपचे खूप साऱ्या गोष्टी इथे मिळत आहेत जसं आपल्या मंदिरांच्या आजूबाजूला जसं बऱ्याच गोष्टी मिळत असतात तसं इथे आहे वाव हे बघा कसली भारी पेंटिंग वाटते ओ हे पेंटिंगचं शॉप आहे मस्त मस्त पेंटिंग आहे तर मित्रांनो जो सगळ्यात फेमस जो गेट आहे जिथे सगळेजण फोटो काढतात तो हा गेट आहे आणि त्याच्या पुढे पण एक आहे सो आता आपण इथे एक फोटो काढू आणि मग पुढे जाऊया आणि सर्व ब्लॅक स्टोनमध्ये आहे सो आता आपण समुद्राच्या एकदम जवळ आलो आहे हे वर टेम्पल आहे आपण तिकडे जाणार आहे पण इथून हा समुद्राचा व्ह्यू बघा कसला आवाज आहे शांत वाटतंय आता वर जाऊया टेम्पलकडे आणि बघून येऊया वरून कसा हा व्ह्यू दिसतोय ते हिंदी बोलते चलो नारियल पाणी ले लो वेर इज द टेम्पल
दिस वे ओके. इथे पण एंट्री बंद ठेवले. हो मुद्दाम सगळीकडे टेम्पल्स बंद ठेवलेले असतात. इथे टेम्पल्स नाही, एंट्री नाही आहे बाहेरच्यांना, कारण त्यांच्या हिशोबाने हे खूप पवित्र ठिकाण आहे. मग असे आपण तिथे होतो आणि आता हे वरून असा व्ह्यू दिसतोय. नाना नाही इथे थांबलेत. हे आय थिंक मंदिर आहे ना. हां मंदिर आहे ते तिथं. जात असते कशानं घेणंच जात असते. हां तिथे पायऱ्या केलीत ना, बघा ना. आता इतकं गरम होतंय ना की असं वाटतं याच्यात पाण्यात उडी मारावे, पण पॉसिबल नाही आहे. एखादा पडला तर सापडणार नाही, इतक्या मोठ्या लाट आहेत. कारण मोस्टली सगळे इथे जो सी व्ह्यू आहे तोच एन्जॉय करतायत आणि तिथे फोटोज काढतायत. सो चला आता आपण दुसऱ्या दिशेला जाऊया आणि तिकडून बघूया तिकडचा व्ह्यू काय आहे. हे लास्ट जे पीक आहे ना तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. बरेच लोक कंटाळून बसत आहेत इथे असे. जाऊया ना पुढे, बसूया का? ठीक आहे. तर मित्रांनो जरा फिरून फिरून कंटाळा आला म्हणून आम्ही एका ठिकाणी आता रेस्ट करायला बसलो आहे. बरेच लोक बसलेत अशा साईडला. आता थोडा वेळ इथे बसणार कारण ऊन थोडंसं आहे, उन्हामुळे त्रास होतो आहे. आणि मला आणखी एक सांगायचं होतं, जे आम्ही तमन आयुन टेम्पलमध्ये गेलो होतो तिथे एकावर एक असे वेगवेगळे स्टेप्स होत्या. म्हणजे जे शिखर होतं ना ते स्टेप बाय स्टेपवालं होतं ना. ॲक्च्युली त्याचं मिनिंग असं आहे की जो एकदम लोअर कास्टचा असतो ना ते 3 स्टेप्सचं ते शिखर ठेवतात. जे मिडल कास्ट आहेत ते 7 स्टेप्सचं शिखर बांधतात आणि जे ब्राह्मण आहेत, उच्च जातीची लोक आहेत ते 11 स्टेप्सचं शिखर बांधतात. सो अशी त्यामागे स्टोरी होती. ते आम्हाला आमच्या गाईडने सांगितलं. तो म्हटलं तुम्हाला पण सांगू, म्हणजे ते असं का होतं ते. कारण इतर टेम्पलपेक्षा थोडंसं एक वेगळं आर्किटेक्चर होतं तिथलं, म्हणून बोललं तुमच्याशी शेअर करू. तर बस आता थोडा वेळ थांबू आम्ही इथे. बापरे कसला वाईट आहे. आई ठेवायचं का तुझ्या अंगावर? असं काय काय होतं इथे. चला आता हे बघून झालंय, आता निघूया इथं.